अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा. आपल्या सगळ्यांचा अतिशय आवडीचा दिवस, आपल्या श्री गजानन महाराजांच्या आपल्या गुरूंचा सेवा करण्याचा दिवस. तर 29 जुलैला गुरुपौर्णिमा असल्यामुळे श्री गजानन महाराजांची 21 दिवसाची, 7 दिवसाची किंवा 3 दिवसाची किंवा 1 दिवसाची सेवा कशी करायची आहे, या सगळ्यांबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. ज्यांना इच्छापूर्तीसाठी श्री गजानन महाराजांची संकल्पयुक्त सेवा करायची आहे, त्यांनी आवर्जून गुरुपौर्णिमेच्या अगोदर 21 दिवस श्री गजानन महाराजांच्या चरणाशी ही सेवा रुजू करावी. तुमची इच्छा कुठलीही असो, मग ती कोणाचं लग्न जमत नसेल किंवा शिक्षणामध्ये काही अडचणी असतील किंवा नोकरीमध्ये काही अडचणी असतील किंवा घर होत नसेल किंवा नवरा बायकोतले काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही श्री गजानन महाराजांच्या चरणाशी तुम्ही ही सेवा अर्पण करू शकता. अखंड सेवा या 21 दिवसामध्ये तुम्ही करू शकता. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने 21 दिवसाची सेवा करायची आहे. मग सेवेमध्ये तुम्ही काय काय करू शकता? एक तर तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकता, 21 दिवसाचं, 7 दिवसाचं, 3 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं. किंवा मग तुम्ही श्री गजानन महाराजांचा अखंड नामजप देखील करू शकता. तुम्ही 52 स्तोत्राचं वाचन तुम्ही करू शकता. संकल्पयुक्त देखील तुम्ही या सेवा करू शकता, की संकल्पयुक्त मी श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करेल किंवा मग 52 वाचेल किंवा स्तोत्र वाचेल किंवा मग श्री गजानन महाराजांचा नामजप करेल. या सगळ्या सेवा तुम्ही संकल्प घेऊन देखील करू शकता, तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी. तर गुरुपौर्णिमा आहे 29 तारखेला. त्या अगोदर म्हणजे 21 दिवस अगोदर आपल्याला 9 तारखेपासूनच सेवेला सुरुवात करायची आहे. त्यामध्ये तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचा रोज एक अध्याय वाचायचा आहे. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये 21 अध्याय आहे. तर रोज जर का 9 तारखेपासून एक अध्याय घ्यायला सुरुवात केली तर बरोबर 29 जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी 21वा अध्याय तुमचा पूर्ण होईल. म्हणजे तो ग्रंथ तुमचा, तुमचं जे पारायण आहे ते पूर्ण होईल. आणि त्यानंतर मग तुम्ही महाराजांची आरती, सेवा, नैवेद्य ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. त्यांना 7 दिवसाचं श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायचं आहे. मग 7 दिवसाचं पारायण करायचं आहे म्हणजे 21 अध्याय आहेत, तर आपल्याला रोज 3 अध्याय घ्यावे लागतील. म्हणजेच 7 दिवसामध्ये ते एक पूर्ण पारायण कंप्लीट होईल श्री गजानन विजय ग्रंथाचं. आता 7 दिवसामध्ये पारायण पूर्ण करायचं आहे, तर मग त्यासाठी 23 तारखेपासून सुरुवात करावी लागेल. 23 जुलैला सुरुवात करायची आणि मग 29 जुलैला 7 दिवसाचं पारायण हे पूर्ण होऊन जाते. त्यानंतर ज्यांना 3 दिवसाचं पारायण करायचं आहे, त्यांनी 27, 28 आणि 29 या 3 दिवसामध्ये सुरुवात करावी. तर 27, 28, 29 या 3 दिवसामध्ये तुम्हाला 7-7 अध्याय घेऊन श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण पूर्ण करावे लागेल. आणि ज्यांना समजा गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन करायचं आहे, मग त्यांनी कसं करायचं आहे? इथे गुरुपुरुष अमृत योगासारखं नाही. म्हणजे गुरुपुरुष अमृत योगावरती कसं असते, की एका बैठकीमध्ये संपूर्ण अध्यायाचं वाचन करायचं असते. तर इथे असं नाही. या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्री 9 पर्यंत तुम्ही कधीही तुमचं श्री गजानन विजय ग्रंथाची संपूर्ण 21 अध्यायाचं तुम्ही पारायण करू शकता. या पद्धतीने देखील तुम्ही पारायण करू शकता. म्हणजे इथे असा काही नियम नाही, की तुम्ही एका बैठकीमध्येच पारायण पूर्ण करायला हवं. गुरुपुरुष अमृत योगावरती आपण तसं पारायण करतो, कारण की श्री गजानन विजय ग्रंथामध्ये त्याची पद्धत तशी सांगितली आहे पारायण करण्याची गुरुपुरुष अमृत योगावरती. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून तर रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही कधीही तुमचं पारायण हे पूर्ण करू शकता. श्री गजानन महाराजांच्या चरणाशी तुम्ही पारायण अर्पण करू शकता. तर या पद्धतीने तुम्ही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री गजानन महाराजांच्या चरणाशी पारायण अर्पण करू शकता, 52 अर्पण करू शकता, नामजप अर्पण करू शकता, त्यासोबतच स्तोत्र देखील अर्पण करू शकता. तुम्ही जर का स्तोत्र घ्यायचं निश्चय केला असेल, संकल्प केला असेल, तर रोज तुम्ही स्तोत्र 21 दिवस वाचा, 7 दिवस वाचा, 3 दिवस वाचा किंवा मग 1 दिवस वाचा. तुमच्या पद्धतीने म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांच्या चरणाशी तुम्ही अर्पण करा. किंवा मग तुम्ही 52 वाचण्याचा नियम घेतला असेल, तर तसं तुम्ही 21 दिवस, 7 दिवस, 3 दिवस वाचा. किंवा मग तुम्ही नामजप करायचं जर का 21 दिवसाचा संकल्प घेतला असेल, तर 21 दिवस कशा पद्धतीने किती माळी तुम्ही घेणार आहात, हा संकल्प तुम्ही महाराजांच्या समोर बोलून दाखवायचा आहे. म्हणजे तुम्ही रोज 5 माळी घेणार आहात का 11 माळी घेणार आहात किंवा 1 माळ घेणार आहात. तर या पद्धतीने तुम्ही ठरवा आणि मग तुम्ही 9 तारखेपासून तुम्ही तुमची सेवा सुरू करू शकता. त्यासाठीच मी अगोदर व्हिडिओ बनवत आहे, की 9 जुलैपासून मग तुम्ही तुमच्या 21 दिवसाच्या सेवेला सुरुवात करू शकता. किंवा मग 21 दिवसाचं नाही जमलं, आता समजा स्त्रिया आहेत तर मग पिरियड वगैरे येतो, मग या दरम्यान जर का जमलं नाही, तर मग तुम्ही तुमची 7 दिवसाची किंवा 5 दिवसाची देखील तुम्ही सेवा महाराजांच्या चरणाशी अर्पण करू शकता. 5 दिवसाचं देखील तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकता. मग अध्याय तुम्ही ठरवून घ्या, की पहिल्या दिवशी मला एवढे वाचायचे आहेत, दुसऱ्या दिवशी एवढे वाचायचे आहेत. त्या पद्धतीने म्हणजे तुम्ही रोज समजा 4-4 अध्याय घेतले आणि शेवटच्या दिवशी जर का तुम्ही 5 अध्याय घेतले,
तर 5 दिवसाचं देखील तुम्ही पारायण श्री गजानन विजय ग्रंथाचं करू शकता. म्हणजे हे यासाठी सांगत आहे की स्त्रिया म्हटल्याच्या नंतर पिरियड हा ऑब्वियस आहे, येणारच आहे. मग त्यामुळे सेवेमध्ये खंड पडायला नको. त्या पद्धतीने तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण तुम्ही 21 दिवसाचं किंवा 7 दिवसाचं किंवा 5 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्हाला जसं जमेल, म्हणजे तुमचं जे काही अडचणी आहेत, जे काही प्रॉब्लेम आहेत, पिरियड्स आहेत, ते सगळं बघून मग तुम्ही असं मॅनेज करू शकता. आणि नामजप देखील तुम्ही त्याच पद्धतीने करू शकता. नामजप, मंत्रजप तुम्ही महाराजांचं नामस्मरण नक्की करा. कारण की गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला महाराजांच्या चरणाशी सगळं अर्पण करायचं आहे. तुमची कसलीही इच्छा असो ती पूर्ण होणारच आहे. कारण की महाराज हे भक्तवत्सल आहेत. महाराज प्रत्येक भक्ताची इच्छा ही पूर्ण करतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच पारायण करण्याची, अखंड सेवा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ज्यांना वेळ आहे त्यांनी श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण वाचा, आणि ज्यांना खरंच वेळ नाही त्यांनी स्तोत्र बावन्नी, आणि समजा वेळच नाही तर मग तुम्ही नामस्मरण तरी करा, चालता बोलता तरी करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे माळीवरती घेऊन नाही झालं, माळ घेऊन देवघरासमोर बसून जरी पारायण नाही झालं तरी सुद्धा चालता बोलता पारायण करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. कारण गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा ही खरंच खूप छान दिवस आहे आपल्यासाठी, ती एक पर्वणीच आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री गजानन महाराजांची अखंड सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा. आता यामध्ये नियमांचं काय काय पालन करायचं आहे. नियम, आता खूप जणांना असा प्रश्न पडतो की ब्रह्मचर्य पाळायचं आहे का, किंवा मग नॉनव्हेज खायचं का, कसं करायचं, म्हणजे वाचन झाल्याच्या नंतर नॉनव्हेज खाऊ शकतो का. तर नॉनव्हेज बिलकुल खायचं नाही. आणि ब्रह्मचर्याचं जर म्हणाल तर जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असेल तर मग तुम्ही ब्रह्मचर्याचं नक्की पालन करा. अन्यथा नाही केलं तरी सुद्धा चालते. परंतु नॉनव्हेज चालणारच नाही. नॉनव्हेज आपल्या अध्यात्मामध्ये कुठंच नॉनव्हेज चालत नाही. आजकाल तर अशी फॅशन चालली आहे, भक्ती अशी ट्रेंडिंग मध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. टिळा लावतात, कानाला लावतात, डोक्याला लावतात, गळ्याला लावतात आणि त्यानंतर नॉनव्हेज खातात. त्याचा काहीही अर्थ नाही. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे नॉनव्हेज हे वर्ज्यच आहे. त्यामुळे नॉनव्हेज खाऊ नका. त्यापेक्षाही अजून एक पुढचं तुम्हाला सांगते मी, की कुणाचं मन कधी दुखणार नाही या गोष्टीकडे पण जास्त लक्ष द्या, की आपल्यामुळे, आपल्या शब्दामुळे कधी कोणाचं मन दुखणार नाही. आपण भक्ती तर खूप चांगल्या पद्धतीने करतो. आपण म्हणजे असाच विचार करतो की देव बघत नाही, पण खरंच देव सगळं बघत असतो. त्यामुळे तुम्ही निस्वार्थ भक्ती करा. त्यासोबतच तुम्ही महाराजांची निरंतर भक्ती करा, शरणागत होऊन भक्ती करा. त्यासोबतच कुणाचं मन दुखणार नाही याकडे पण जास्त लक्ष द्या. म्हणजे ह्या तर राहिल्या खाण्यापिण्याच्या गोष्टी, की जे चालत नाही, शास्त्रामध्ये सांगितले त्या गोष्टी करायलाच नको. म्हणजे तुम्ही जर का अध्यात्माच्या मार्गावरती आहात तर नॉनव्हेज हे ऑब्वियस गोष्ट चालणारच नाही. समजा आता कुणी खात असेल तर आपण एवढी शरणागती महाराजांच्या चरणाशी पकडायची, की ते नॉनव्हेज वगैरे जे काही असेल ते सगळं काही चाललं जाते. म्हणजे आपल्याजवळ ते सामर्थ्यच नसते, की आपण नॉनव्हेज सोडावं, किंवा आपण ज्या काही गोष्टी चालत नाही त्या गोष्टी आपण सोडाव्यात. ते सामर्थ्य आपल्याजवळ नसते. ते सामर्थ्य आपल्याला भगवंत प्राप्त करत असतो. मनुष्याजवळ कशाचं सामर्थ्य नाही. आपण जर का महाराजांच्या चरणाशी लीन होऊन, त्यांना शरणागत होऊन जर का त्यांना सांगितलं, की मी जसा आहे तसा तुम्ही माझा स्वीकार करा आणि माझ्यातले जे काही दुर्गुण आहेत ते तुम्ही जाऊ द्या, तर महाराज नक्कीच याच्यावरती काम करतील. महाराज तेवढं सामर्थ्य आपल्याला प्रदान करतील. परंतु आपलं कसं असते, की आपण मी म्हणत असतो, मी केलं, मी केलं, मी केलं, हे सगळं माझं, माझं, माझं. हे म्हणण्यात काही अर्थ नाही. जोपर्यंत महाराजांची इच्छा होत नाही, जोपर्यंत महाराज आपल्याला सामर्थ्य प्रदान करत नाही, तोपर्यंत कुठलीच गोष्ट होत नसते. म्हणजे आपण जरी ठरवलं आज, की मी श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करणार आहे, परंतु महाराजांची जर इच्छा नसेल तर ते पारायण होणार नाही. आणि महाराजांची जर इच्छा असेल तर ती ती भक्ती जी आहे, ते पारायण आहे, ते आपल्याला कोणत्याही अडचणीमधून ते पूर्ण करून घेते. परंतु त्यांची जर का इच्छा नसेल ना, तर आपण त्या गोष्टी करू शकत नाही. त्यामुळे महाराजांना शरणागत होऊन तुम्ही जेव्हा संकल्प कराल, त्याच दिवशी तुम्ही महाराजांच्या चरणाशी शरणागती पत्करा. महाराजांना सांगा, की माझं तर एवढं सामर्थ्य नाही, परंतु तुम्ही माझ्याकडून हे जे पारायण आहे किंवा अखंड भक्ती करणार आहे, मी अखंड सेवेचा जो संकल्प घेतला आहे, तो तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या. एवढी प्रार्थना श्री गजानन महाराजांना करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवात करा. खूप सुंदर छान 21 दिवसाची सेवा करा. महाराजांच्या चरणाशी तुमची जी काही सेवा आहे ती अर्पण करा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचं पारायण झाल्याच्या नंतर छान महाराजांची आरती करा, नैवेद्य दाखवा. आणि अजून एक, जेव्हा जेव्हा तुम्ही महाराजांचं पारायण पूर्ण कराल, म्हणजे तुम्ही एक अध्याय वाचत असाल 21 दिवसामध्ये, म्हणजे 21 दिवसामध्ये तुम्हाला रोज एक एक अध्याय घेऊन तुम्हाला पारायण पूर्ण करायचं आहे, किंवा 7 दिवसाचं, 3 दिवसाचं, 1 दिवसाचं किंवा 5 दिवसाचं, कसल्याही पद्धतीने जर तुम्ही पारायण पूर्ण करत असाल, जेव्हा तुमचा अध्याय होईल त्यानंतर तुम्ही आवर्जून श्री गजानन महाराजांचा गणगण गणात होते हा मंत्र 108 वेळेस तरी नक्की म्हणण्याचा प्रयत्न करा. 108 वेळेस म्हणायला काहीच वेळ लागत नाही.
अगदी 5 मिनिटात होतो. म्हणजे तुम्ही नामस्मरण करत असाल तर ती एक वेगळी गोष्ट आहे. परंतु तुम्ही जर का श्री गजानन महाराजांचं 52 स्तोत्र किंवा श्री गजानन विजय ग्रंथ तुम्ही वाचत असाल तर आवर्जून तुम्ही 108 वेळेस श्री गजानन महाराजांचा गणगण गणात बुद्धे हा मंत्र म्हणा आणि त्यानंतरच मग तुम्ही तुमचं जे जे काही ग्रंथ आहे तो उचलून ठेवा. आणि रोज तुम्हाला आरती करायची असेल 21 दिवस तुम्ही आरती करा. महाराजांना नैवेद्य दाखवायचं असेल नैवेद्य दाखवा. आणि शेवटच्या दिवशी आवर्जून श्री गजानन महाराजांना पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवा. आता मी नैवेद्य दाखवायचा असेल म्हणजे दाखवा असं म्हणजे मी तर रोजच नैवेद्य असतो माझा देवांच्यासाठी. परंतु जेव्हा असे काही खास दिवस असतात म्हणजे सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवल्याशिवाय आम्ही जेवण करत नाही. परंतु असे काही खास दिवस असतील तेव्हा खास पिठलं भाकरीचा नैवेद्य श्री गजानन महाराजांच्यासाठी असतो. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आता तो व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल की श्री गजानन महाराजांना गुरुपद कसं द्यायचं आहे, नैवेद्य कसा दाखवायचा आहे, या सगळ्यांबद्दलचे व्हिडिओ डिटेलमध्ये येतील. परंतु हा व्हिडिओ मी यासाठी अगोदर बनवला की तुमच्या सेवेला सुरुवात होईल. तुम्ही 9 तारखेपासून जर ज्यांना वेळ असेल, काही अडचण नसेल, काही प्रॉब्लेम नसेल तर आवर्जून श्री गजानन महाराजांच्या सेवेला, अखंड सेवेला सुरुवात करूया. म्हणजे मी सुद्धा करणार आहे, तुम्ही देखील करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.